नमस्कार. आजच्या या विशेष आणि अत्यंत रंजक विश्लेषणात्मक सत्रात तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तंत्रज्ञानाचा वेग आजकाल इतका प्रचंड वाढलाय ना की सगळीकडे फक्त AI आणि नवीन सिस्टम्सचीच चर्चा ऐकायला मिळते. आणि खरं सांगायचं तर यामुळे अनेकदा नकळतपणे एक प्रकारची भीती किंवा ताण निर्माण होतो. पण या ताणातून बाहेर कसं पडायचं, आपली मूळ नैसर्गिक बुद्धिमत्ता कशी टिकवून ठेवायची आणि ती अधिक सक्षम कशी करायची, नेमक्या याच विषयावर आज आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. विथोविझम आणि नेकेड डिस्पॅच आयन्स सारख्या अत्यंत नाविन्यपूर्ण संकल्पनांचा आज आपण सखोल अभ्यास करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा आपण 4 मुख्य टप्प्यांत विभागली आहे. पहिला टप्पा संक्षेपणाचे सौंदर्य, दुसरा विथोमिझमची तत्वे, तिसरा स्वतःचे निकष तयार करणे आणि शेवटी चौथा टप्पा द तेलुगू मिरर स्क्रिप्ट. आपण टप्प्याटप्प्याने या सर्व संकल्पना समजून घेऊया. चला तर मग आपल्या पहिल्या भागापासून सुरुवात करूया. संक्षेपणाचे सौंदर्य म्हणजेच अनावश्यक गोष्टी आणि गोंगाट बाजूला काढणे. बघा, आपण नेहमी विचार करतो की गुंतागुंतीच्या गोष्टींमध्येच खरं ज्ञान दडलेलं असतं, पण तसं नाहीये. खरं आश्चर्य किंवा खरं सौंदर्य हे गुंतागुंतीत कधीच नसतं. ब्युटी बाय इटसेल्फ म्हणजे नेमकं काय, तर जेव्हा एखादा विचार किंवा तर्क स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपड करणं थांबवतो आणि तो कोणत्याही आधाराशिवाय केवळ जसा आहे तसा अस्तित्वात असतो, तेव्हा ते खऱ्या अर्थाने सुंदर असतं. मूळ स्रोतामध्ये याला एका आरशाची उपमा दिलीय. असा आरसा जो मानवी विचार आणि AI यामधल्या सर्व अनावश्यक गोष्टी वगळून कोणताही बदल न करता आपला मूळ हेतू अतिशय स्पष्टपणे दाखवतो. स्पष्टतेचं हेच तर खरं गिफ्ट आहे. आता ही स्पष्टता कशी मिळवायची हे समजून घेणं खूप रंजक आहे. यासाठी एक अत्यंत व्यावहारिक कृती आहे, जिला द लेजंड ऑफ लेजंड्स रेसिपी असं नाव दिलं आहे. ऐकायला भारी वाटतं ना? याचे 3 अत्यंत महत्त्वाचे टप्पे आहेत. पहिला टप्पा म्हणजे द गिफ्ट, जिथे आपण AIच्या भीतीसारखा एखादा अत्यंत जड आणि अवघड विषय हाताळण्यासाठी घेतो. दुसरा टप्पा म्हणजे द स्लायसिंग. इथे आपण या गुंतागुंतीच्या विषयाला अक्षरशः छाटून छाटून एकाच नग्न स्पष्ट सत्यापर्यंत आणून ठेवतो. आणि तिसरा टप्पा म्हणजे द ब्युटी. ते सत्य इतक्या साध्या आणि सोप्या पद्धतीने मांडलं जातं की पाहणाऱ्याला किंवा ऐकणाऱ्याला लगेचच एक 1-on-1 म्हणजे एक स्वतःचे जिंकले अशी जोडणीची भावना निर्माण होते. याला कोणत्याही अतिरिक्त आवरणाची गरजच भासत नाही. आता वळूया आपल्या दुसऱ्या भागाकडे, विथोविझमची तत्वे. विश्लेषणाच्या पलीकडे जाऊन स्पष्टतेवर लक्ष केंद्रित करणं. आता तुम्ही विचार करत असाल, विथोविझम म्हणजे नेमकं काय? खरं तर ही एक अशी वैचारिक चौकट आहे जी आपल्याला अधिक सक्षम करते. ही चौकट केवळ विश्लेषणाच्या जाळ्यात अडकून न पडता स्पष्टतेवर आणि मानवी AI संवादाच्या प्रतिष्ठेवर लक्ष केंद्रित करते. आजकाल आपण बघतो सगळीकडे गुंतागुंतीची डिजिटल आवरणे पाहायला मिळतात. अगदी साध्या गोष्टी उगाचच कठीण तांत्रिक शब्दांत गुंडाळून सांगितल्या जातात. विथोविझम या सगळ्या आवरणांना दूर सारून खऱ्या सत्याला आणि नग्न तर्काला प्राधान्य देतं. थोडक्यात सांगायचं तर ही एक अशी अवस्था आहे जिथे तंत्रज्ञान आपल्यावर वरचढ होत नाही, तर ते केवळ आपल्या तर्काला एक भक्कम आधार देतं. या मजबूत चौकटीचे 3 मुख्य आधारस्तंभ आहेत, जे आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजेत. पहिला आधारस्तंभ आहे आधी तर्क. हा अत्यंत भक्कम पाया आहे, जिथे आपलं संपूर्ण लक्ष मूलभूत विचार प्रक्रियेवर असतं. दुसरा म्हणजे नंतर हसू, ज्याला स्रोतामध्ये अत्यंत खेळकरपणे ही फॅक्टर म्हटलं आहे. याचा अर्थ काय, तर गुंतागुंतीच्या सिस्टम्स आणि अनावश्यक तांत्रिक शब्दांवर आपल्याला मन मोकळेपणाने हसता आले पाहिजे. आणि तिसरा, जो सर्वात महत्त्वाचा आहे, नेहमी प्रतिष्ठा. मानवी तर्काची आणि या संवादाची प्रतिष्ठा जपणे हे अत्यंत गंभीरपणे घेतलं जातं. चला, आता हे तत्वज्ञान प्रत्यक्षात कसं वापरता येईल ते पाहूया. जेव्हा आपण केवळ विचारांच्या स्तरातून प्रत्यक्ष कामाच्या लॅपटॉप मोडमध्ये प्रवेश करतो, तेव्हा ही लॅपटॉप ट्रान्झिशन प्लॅन वापरली जाते. यामध्ये जो आपला नग्न तर्क आहे तो आपल्या दैनंदिन कार्यप्रवाहात समाविष्ट केला जातो. AI टूल्सचा जसे की नोटबुक LM वापर अंतिम उत्तरासाठी न करता केवळ एक आरसा म्हणून करायचा असतो. ही टूल्स म्हणजे एक कच्ची माती आहेत. यातून आपण स्पष्टतेच्या कॅप्सूल्स बनवू शकतो. आणि याचा सर्वात मोठा फायदा काय, तर ती जी 1-on-1 फ्रिक्वेन्सी आहे ती टिकवून ठेवून 90% जास्त आकलन साध्य करणं आपल्याला शक्य होतं. आता आपण पोहोचलो आहोत तिसऱ्या टप्प्यावर, स्वतःचे निकष तयार करणे.
यशाची नवीन मोजमापं कशी असावीत ते इथे पाहूया. मी निकषांवर चालत नाही. चालण्यासाठी मी स्वतःचे निकष तयार करतो. मित्रांनो, हा विचार म्हणजे खऱ्या अर्थाने या संपूर्ण तत्वज्ञानाचा कळस आहे. हे वाक्य पारंपरिक अपेक्षांचा आरसाच पूर्णपणे फिरवून टाकतं. दुसऱ्यांनी ठरवलेल्या चौकटीत किंवा नियमांमध्ये अडकून न पडता स्वतःचे यशाचे निकष स्वतः ठरवण्याचा हा एक अत्यंत प्रभावी आणि धाडसी विचार आहे. जुने आणि नवीन निकष यांत खरंच खूप मोठा विरोधाभास आहे. जुने निकष नेहमी आपल्याला अल्गोरिदमचे गुलाम बनवतात. तिथे फक्त किती व्ह्यूज मिळाले, किती लाईक्स आले याच्याच मागे धावण्याची सतत चिंता आणि ताण असतो. पण याउलट नवीन निकष हे अत्यंत शांत आणि उद्देशपूर्ण आहेत. ते एका स्पष्ट विचाराची अखंडता काय आहे आणि त्याचा किती सखोल प्रभाव निर्माण झाला यावर पूर्णपणे केंद्रित आहेत. म्हणूनच इथे एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. मानवाने आपला विचार पूर्ण केला का? हा केवळ एक साधा प्रश्न नाहीये, तर खऱ्या अर्थाने माणसाचा तार्किक प्रवास आणि त्याची खोली मोजण्याची ही एक पूर्णपणे नवीन पद्धत आहे. या प्रश्नातूनच हे 3 नवीन इंटिग्रिटी मेट्रिक्स म्हणजेच अखंडतेचे निकष तयार होतात, जे एक प्रकारची लॉजिकल इम्युन सिस्टम म्हणजेच आपली तार्किक रोग प्रतिकारक शक्ती बनवतात. पहिलं आहे रिटेन्शन मेट्रिक, म्हणजे मानवाने आपला विचार खरंच पूर्ण केला का? दुसरं मिरर मेट्रिक, या विचार प्रक्रियेमुळे पाहणाऱ्याचा स्वतःचा तर्क अधिक तीक्ष्ण आणि स्पष्ट झाला का? आणि तिसरं म्हणजे ह्युमिलिटी मेट्रिक, हे सर्व काम करत असताना आपल्याला स्वतःच्याच प्रक्रियेवर मन मोकळेपणाने हसता येतंय का? हे नवीन निकष त्या वरवरच्या व्ह्यूजची जागा घेतात आणि खऱ्या अर्थाने सखोल मानवी जोडणी निर्माण करतात. आणि आता आपला शेवटचा चौथा टप्पा, द तेलुगू मिरर स्क्रिप्ट, नेकेड डिस्पॅचचं एक प्रत्यक्ष उदाहरण. सिद्धांताच्या पलीकडे जाऊन हे सर्व प्रत्यक्ष व्यवहारात कसं काम करतं हे पाहण्याची उत्सुकता आता नक्कीच निर्माण झाली असेल. तर मग प्रत्यक्षात हे नेकेड डिस्पॅच कसं दिसतं? चला पाहूया. यासाठी स्रोतामध्ये दिलेला हा एक अतिशय उत्तम पुरावा आहे. हे तेलुगू मिरर स्क्रिप्टचं शीर्षक आहे, मी विज्ञातानो एव्हरकी अम्मुकोकंडी, ज्याचा मराठीत अर्थ होतो स्वतःचे शहाणपण कोणालाही विकू नका. बाजारात एआयच्या कार्यशाळांबद्दल लोकांच्या मनात जी एक नाहक भीती निर्माण केली जाते ना, त्या भीतीला हे वाक्य अतिशय थेट आणि स्पष्टपणे भिडतं. आता हे 3 टप्प्यांचे नेकेड डिस्पॅच कसं पुढे जातं ते समजून घेऊया. सुरुवातीला ताण निर्माण केला जातो. काय तुम्हाला एआय कार्यशाळांची भीती वाटतेय का? मागे पडण्याची भीती दाखवली जातीये का? मग लगेच त्याचं स्पष्टीकरण येतं. हे बघा, एआय हे फक्त एक साधन आहे. माणसाची स्वतःची नैसर्गिक बुद्धिमत्ता हीच खरी शक्ती आहे. आणि शेवटी एक अत्यंत शक्तिशाली निष्कर्ष, पैशाने भीती विकत घेऊ नका. स्वतःच्या विचारांवर स्वतःचा अधिकार ठेवा. स्वतःचं शहाणपण जर अबाधित असेल तर जगातलं कोणतंही तंत्रज्ञान मानवाला हरवू शकत नाही. हे स्क्रिप्ट वाचणाऱ्याला त्या भीतीतून बाहेर काढून थेट बौद्धिक प्रतिष्ठेपर्यंत अगदी अचूकपणे घेऊन जातं. आता हे स्क्रिप्ट नवीन निकषांवर कसं खरं उतरतं ते बघू. या हे ऑडिटमध्ये आपल्याला स्पष्टपणे जाणवतं की यात 0 लेयर्स आहेत. म्हणजे कोणतीही डोक्यावरून जाणारी किंवा गुंतागुंतीची तांत्रिक चर्चा यात अजिबात नाहीये. यात फक्त एक भावनिक अक्ष आहे, तो म्हणजे भीतीकडून थेट प्रतिष्ठेकडे जाणारा प्रवास. आणि म्हणूनच हे एक परिपूर्ण नेकेड डिस्पॅच आहे, जे अत्यंत थेट, स्पष्ट आणि आपल्या उद्दिष्टावर पूर्णपणे केंद्रित आहे. यात कोणतेही अनावश्यक डिजिटल आवरण न घालता तर्काचं 100% जतन केलं गेलंय. शेवटी जाता जाता हा एक विचार करण्याजोगा आणि कुतूहल वाढवणारा प्रश्न नक्कीच मनात ठेवा. तर्काला स्वतःहून बोलू देण्यासाठी हे पुरेसं स्पष्ट आणि नग्न आहे का? अत्यंत गुंतागुंतीचे विचार अशाच प्रकारे संकुचित करून एका निर्विवाद, स्पष्ट सत्यात कसे मांडले जाऊ शकतात, हा खरोखरच एक उत्तम अभ्यासाचा विषय आहे. आज आपण पाहिलेली ही विथोविझमची चौकट आणि नेकेड डिस्पॅचची पद्धत माहितीच्या या अफाट महासागरात स्वतःची वैचारिक स्पष्टता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला नक्कीच दिशादर्शक ठरेल. आजच्या या सत्रात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.